त्या आपण जर नसलो तर पैसा नाही म्हणून श्रेयसची काळजी घ्यायला माणसंच मिळाली नाहीत तर आई काय दुर्दैव आहे बघा ना. म्हणजे आपल्या पश्चात आपल्या मुलांनी आपली काठी बनावं अशी इच्छा असते आणि इथे आपल्या नंतर आपल्या मुलाला कोण सांभाळेल हा विचार करतोय आपण. अरविंद, असा हताश नको होऊस रे. तुला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. अरे यशोधरा होती तेव्हा ती हा सगळा विचार करत होती की नाही, पण आता तिच्या पश्चात आपल्यालाच करावं लागणार आहे ना. बरोबर आहे तुमचं, बोला. मी कालच माझी इन्व्हेस्टमेंट करणारे गोखले आहेत ना, त्यांना फोन केला होता. नाही, त्यांना सगळी कल्पना दिली मी. माझी काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्या मी श्रेयसच्या नावावर फिरवणार आहे, पण त्यासाठी त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट हे सगळं लागेल. बर्थ सर्टिफिकेट? त्याच्यावर तर आई म्हणून माझं नाव आहे. तेही त्यांच्या हाताला लागता कामा नये. बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड. यशोधरेने हे सगळं जपून ठेवलं असेल, पण आई ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच बघितल्या नाही. पण आता बघाव्या लागतील, शोधावं लागेल आपल्याला. मी तुला मदत करते. चल आपण बघूया. चल. हा चल, चांगल्या कामाला उशीर नको. हा चल चल. आजीला आणि अरविंदला जर सर्टिफिकेट मिळालं तर त्यावर आई म्हणून असलेलं माझं नाव त्यांना दिसेल. त्यानंतर त्यांच्यापासून सत्य लपवता येणार नाही. मोठाच गोंधळ माजेल. काहीही करून हे करण्यापासून त्यांना थांबवलं पाहिजे. आत्या, श्रेयस भाऊजींना जाग आली आणि ते तुम्हाला बोलवतायत. मला म्हणजे आराध्या करण्याऐवजी त्यांनी मला हाक मारली. पण ते सर्टिफिकेट बघू नंतर. आधी श्रेयसकडे पाहावं लागेल. आत्या, चला ना. हो हो चल. श्रेयस, 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 तू जागा झालास? किती घाबरवून टाकलंस आम्हाला. रात्रभर तुझ्या उशाशी बसून होते मी. सकाळी फ्रेश व्हायला गेले तर तू उठून बसलास. बरा आहेस ना बाळा? बरं वाटतंय ना? कसला विचार करतोयस रे? आत्या, तुम्हाला सगळं सांगितलंच ते खरं आहे का? आराध्याला खूप पैसे मिळणार होते म्हणून ती माझ्या बरोबर राहत होती का आणि सगळं प्रेमाने करत होती? अरे श्रेयस, हो भाऊजी, आत्याने जे सांगितलं ते खरंय. म्हणजे तुला पण सगळं खरं माहिती आहे का? श्रावणी, तुम्ही खरंच योग्य तेच केलं असं मला तरी वाटतं. भाऊजी, आम्हा सगळ्यांना सत्य माहित होतं, पण तुमचं आराध्या ताईवर एवढं प्रेम होतं की तुम्ही हट व्हाल या भीतीनेच आम्ही सगळ्यांनी तुमच्यापासून सत्य लपवून ठेवलं. आणि शेवटी तेच झालं ना. तुम्ही हट झालात, तुम्हाला ताप भरला होता, पण फायनली तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडला. तुम्हाला सत्य कळलं. मला खात्री आहे तुम्हाला आता बरं वाटत असेल.
भाऊजी, ज्या मुलीने मम्मांना गायब केलं त्या मुलीची वाट बघत होतात तुम्ही. आणि अशा स्थितीत ना सत्य लपवणं हे आमच्या सगळ्यांसाठी असह्य झालं होतं. खरं तर आता थँक्यू सो मच. तुम्ही श्रेयस भाऊजींना सत्य सांगून आमच्या सगळ्यांच्या मनावरचं ओझं हलकं केलं. श्रेयस भाऊजी, खरं सांगू, तुम्ही ना आराध्या ताईला विसरून जा. आणि नव्याने आयुष्य जगा. अरे वा, हिनं तर माझं काम फारच सोपं केलं. आणि मला खात्री आहे भाऊजी की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. श्रेयस, असं शांत नको रे बसूस. बरं वाटतंय ना तुला? सांग ना, काय होतंय? काय करू तुझ्यासाठी? तुला काही हवंय का? हे बघ, पण श्रावणी म्हणाली ना ते 100% खरंय. हे बघ श्रेयस, आता या सगळ्या जंजाळातून बाहेर ये, मोकळा श्वास घे. तू ना रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस. तुला काही खायला हवंय का? मला का? मला खरं तर भूक लागली खूप. मला तुझ्या हातचं काहीतरी देशील का खायला? खरंच खरंच तू माझ्या हातचं खाशील? खाणार. मी आणते हा बनवून. चल श्रावणी, आपण काहीतरी छान बनवून देऊ याला. मी आलेच. हा, तू बस इथे. हा, चल चल. आई, तुम्हाला जे काही हवं असेल ना ते सगळं आमच्या खोलीत मिळेल बघा. बरं. आणि यशोधरांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवते. हे पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, इन्व्हेस्टमेंटचे पेपर, पॉलिसी, सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला आणखी काय हवं असेल ना ते पण सांगा, ते पण आपण शोधू. मग चला या. आत्या, काय झालं? इथे का थांबलात? काही नाही, चला. चल. हो. तारा, निखिल, अरे तारा, काय चाललंय तुझं? अगं एक फोन करून सांगायचं तरी मला. बाहेरून कळालं